त्याचे ॲम्बियन्स खूप नॅचरल आहे, म्हणून इथे खूप पेरूची झाडं आहे, म्हणून याचं नाव पेरूची वाडी असं पडलं. मी प्रसाद, वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. तर कसे आहेत सगळे, मजेतच ना? तर काल आम्ही ओझरला आलो आहोत आणि आज आम्ही रेडी झालेलो आहोत नाशिकला जायला. नाशिकला खूप फेमस मिसळ भेटतात आणि त्यात आम्ही पेरूच्या वाडीला जाणार आहोत. तर तिथं खूप छान मिसळ भेटते आणि पेरूचे पदार्थ भेटतात. तर आम्ही हे वेगवेगळे पदार्थ ट्राय करणार आहोत आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि त्याचा आम्ही रिव्ह्यू नक्की देणार आहोत की घेतलं पाहिजे का नाही. सो खूप मजा येणार आहे आज. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर आम्ही आता सगळे निघालो आहोत, चाललोय आता पेरूच्या वाडीला. अजून 20-30 किलोमीटर बाकी आहे. हाय, ती माझ्या सासूबाई आहेत. हाय. तर आज खूप आम्हाला शॉपिंग करायची होती. आता पुढे फंक्शन्स येत आहे, गौरी गणपती, त्यामुळे आम्हाला थोडी शॉपिंग करायची होती. त्यामुळे ठरवलं की बाहेरच खाऊया. त्यामुळे आम्ही पेरूच्या वाडीत जातोय जेवायला. पेरूच्या वाडीत आणि चला आता मिसळ ट्राय करूया आणि सांगते तुम्हाला मिसळ कशी वाटली आम्हाला. हा त्यांचा किचन आहे. तर हे मेन्यू कार्ड आहे. यात मिसळ प्लेट भाकरी, शेव रस्सा, गुळाची जिलेबी, लस्सी, पेरू लस्सी, ज्यूस सर्व भेटतं इथं. पेरूचे सगळे आयटम आहेत इथं. कशी वाटली मग मिसळ? चांगली, जास्त तिखट नाहीये आणि मसाला पण चांगला लागतोय.
ही पेरूची लस्सी आहे, हे पेरूचं ज्यूस आहे, हे छाछ आहे आणि हे पेरूचं आईस्क्रीम आहे. तर काय खाताय तुम्ही, कसं वाटतंय तुम्हाला? पेरूचं आईस्क्रीम खातो आम्ही, खूपच छान लागतं. मी पेरूचं ज्यूस आहे माझं, खूप छान आहे. आणि मी पेरूची लस्सी पितोय, खूप मस्त लागते. त्याचं ॲम्बियन्स खूप नॅचरल आहे, म्हणून इथे खूप पेरूची झाडं आहे, म्हणून याचं नाव पेरूची वाडी असं पडलं. तुम्ही बघू शकता इथे खूप पेरूची झाडं आहेत. कसं वाटलं का मला? एकदम भारी वाटलं, मिसळ एकदम भारी होती. पेरूचं आईस्क्रीम, पेरूची ज्यूस. हो ना, आणि ते सगळे घरचे झाल्यासारखंच वाटतंय. मग किती भारी पाऊस पडतोय, किती मजा घेत ना आपण, थंडगार वातावरण आहे. पूर्ण बागेच असताना मस्त हॉटेल बनवले, एकदम भारी वाटतं इथं, मजा येते खूप. आणि ते पोरांना खेळण्यासाठी गार्डन आणि शॉप्स पण ठेवलेले आहेत त्याने. घसरगुंडी आहे, ते भारी पाऊस पडतोय, खूप छान वातावरण आहे, एकदम मस्त वाटतंय, मजा येते एकदम. तर झालंय आमचे सगळे जेवण वगैरे आणि खूप छान होतं. मिसळ वगैरे, बाकी लस्सी, ज्यूस, पेरूचं ज्यूस, आईस्क्रीम खूप छान होतं आणि आम्ही खूप मजा केली इथं. आता आम्ही जातो आहोत इथून. आता आम्ही गणपती घ्यायला जाणार आहोत. तर आम्ही आता शालीमारला आलो आहे, गणपती घ्यायला चाललो आहे. अरे आवरा ना, दुकान दिसलं नाही दिसलं लगेच शॉपिंग करायला. गणपती काय झालं ना तुम्ही? अरे ते ना निघून जातात टिकल्या. काय टिकल्या निघून जाता? थोडा वेळ राहतानाच निघून जातात. हा, त्यामुळे चांगल्या क्वालिटीचे. काय रे आवरत नाही लवकर? काय झालं मम्मी? अरे कुठेमध्ये आला तर चमक घुसली बोतोरामध्ये. शॉपिंग करायला चमक नाही घुसत का? अजून गणपती तर नाही घेतलाय, पण अजून डेकोरेशनच बघतायत. तर इथं खूप सारे शॉप्स आहेत गणपतीचे. मागे एवढे खास आवडले नव्हती मूर्ती वगैरे, तर आता इथं आलोय गणपती बघायला. मला अशी आवडतो. खूप छान गणपती आहेत. आता यांच्यामधून आम्ही एखादा चॉईस करू. तर आताच आमचं मूर्तीचं सिलेक्शन झालेलं आहे आणि तर आम्ही डेकोरेशन करून घेतोय
आणि मूर्ती कशी आहे ती आम्ही नक्कीच रिव्हील करू गणेश चतुर्थीच्या दिवशी. तर तो ब्लॉग पण नक्की बघा. आणि हा पण ब्लॉग मी इथेच एंड करते. आता आम्ही घरी जाऊन जेवण वगैरे करू. तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. प्लीज लाईक अँड शेअर करा, लाईक अँड सबस्क्राईब करा. बाय.